ग्रीन सिग्नल आहे. मला आता सकाळी साहेबांचे 1 नंबर चॉईस तुम्हाला आहे. त्यामुळे तुम्ही फक्त होकार दिला की तुमच्या कधी दारात आलो नाही, पण तुम्ही काल येणार आहे म्हणून आम्ही आज 9:30 दरम्यानच इथं आलो. फक्त आमची एकच अपेक्षा आहे, भाजप सोडून तुम्ही कुठलेही घ्या, मी तुतारी घ्या, आम्ही तुमच्या पाठीमागे आहे. भाजप म्हटलं तर नाही, भाजपला त्याची तिकीट उपलब्ध केलं ते त्यांचा विषय संपला. बैठकांनी विषय राजकीय मोठा भरून काढायचं परत तुम्हाला देणार. त्याच्यासाठी कोणती बाजू आहे? देशात मेसेज जाणार आहे, उमेदवार डिक्लेअर करून माघारी, तो विषय संपलाय. भाजप हा विषय संपला. भाजप चालतच नाही आमच्या जनतेने हातात घेतली निवडणूक. तुम्ही मोठी केलेली जाता ती फिरती आणि तुमच्या विषय आता ती काय आम्ही बोलणं उचित नाही. त्यांना माहिती आहे सर. अजून मोठी करू बाकी करण्याला विषय नाही, जी मोठी केली तीच आता शिंदेसाहेब म्हटले नाही, पुन्हा नाही, पुन्हा तशी संधी नाही. तुम्हाला तालुक्यापुरतीच राहील, तुमच्या तिकडे सत्तेच आहे, पुन्हा अशी संधी नाही. आणि दबंग खासदार उचलला तुम्ही नाव, जसं पवार साहेबांचं नाव झालं, मी माड्यात नाव घेताना पवार साहेबांच घेतली. त्यानंतर संधी तुम्हाला चालून आली की नाव चर्चेला, म्हणजे चर्चेला काय पण काम तुमच्याकडे आहेच. मुळात स्ट्रक्चर तयार आहे, बाकी तुम्हाला नवीन असं काय करायचं काय विषय नाही. काय कुठल्याही पक्षात असलं तर तुम्ही कुठेही गेला तर आपल्या घराण्याची ताकद आहे. एकदा यातनं बाहेर निघाला 4-5 आमदार सुद्धा तुमच्या सल्ल्यानं तयार. माढ्याची उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यानंतर प्रचाराचा जो झंझावत आहे तो धैर्यशील मोहिते पाटील यांनी सुरू केलेला आहे. कशा पद्धतीचा प्रचार सुरू आहे आणि आतापर्यंत जवळपास तुम्ही अर्धा मतदारसंघ पिंजून काढलेला आहे. सध्या मी प्रचार करत नाही, जनतेच्या मनात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी सगळीकडे फिरतोय. काय जनतेच्या मनात काय आहे ते साठवत चाललोय मी. आता काल रामराजे निंबाळकर यांची सागर बंगल्यावरती बैठक झाली, त्याच्या चर्चा पण होत्या, त्यांना त्याच्यावर सोशल मीडियावर उत्तर पण दिलं होतं. काय तुमच्याकडून काय त्याबाबत? एकतर मी काल दिवसभर TV पाहिला नाही, दौऱ्यात होतो. त्यामुळं रामराजेसाहेब काय बोललेत मला माहीत नाही आहे, परंतु राजसाहेब आणि मोठे दादा एकत्रित निर्णय घेतील काय घ्यायचा आहे तो. आपण पाहतोय की एक चर्चा आहे की मोहिते पाटील शेवटपर्यंत म्हणजे उभारतील का नाही उभारतील, एक शंका व्यक्त केली जाते आहे. काय याचे कारण आहे? सध्या मी जनभावना जाणून घेतोय, मी अधिक काय बोलू शकत नाही या विषयावर. चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद तुम्हाला पाहायला मिळतोय. काय जर जनता जर उभा राहावं म्हणली तर 100% उभारणार का? जनभावना जाणून घेतोय, पूर्ण झाल्यानंतर मग सांगेन मी. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, सांगोला.